तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। Sir, how important is this delegation? What role is this delegation going to play? And you are one of the leaders who is going to represent India across many countries, especially Middle East and African countries. After Operation Sindoor, India is sending a delegation comprising of 7 people who will be leading 7 different delegations across the world. I think the way India has dealt with terrorism over the period of years and against Pakistan, the way the terrorism has grown in the lands of the Pakistan, this has to be told to the whole world what stand India takes and taken over a period of time, and how because of this infiltration of terrorism not only in India but all across the world, which is leading to dilapidation of the economy. I think this all the stand of India, how Operation Sindoor we conducted, मुझे लगता है ये सब चीज़ें दुनिया को भी जानना बहुत ज़रूरी है। और जिस तरीके से भारत का स्टैंड हमेशा टेररिज्म के खिलाफ रहा है, ये दुनिया को भी जानना बहुत ज़रूरी है। और जिस तरीके से मोदी जी के नेतृत्व में इतने सालों तक हमने टेररिज्म के खिलाफ जो जंग लड़ी है, वो हर एक देश में जाकर बताने की रिस्पॉन्सिबिलिटी मोदी जी ने 7 डेलीगेशंस पे डाले हैं, सब हमारे एमपीज़ पे डाली है। मुझे लगता है कि ये बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है देश के लिए, जहाँ पर देश का स्टैंड पूरे दुनिया के सामने रखने का एक मौका है यहाँ पर। और मेरे जैसे एक नौजवान पर एक इतनी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी मोदी जी ने दी है, मैं उनका भी तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ। एक हमारे साथ अलग अलग एमपीज़ और डिप्लोमेट्स ट्रैवल करेंगे अलग अलग देशों में। कौन से देश है वो अभी कुछ देर के बाद या कुछ समय के बाद हमें पता चलेगा, लेकिन जो भी रिस्पॉन्सिबिलिटी है उसको पूरी तरीके से खूबी से निभाने की कोशिश हम सभी एमपीज़, हमारा पूरा डेलीगेशन जो है करेगा। Not just NDA parties, but but all the parties, including Congress and NCP MPs, are also going to be part of it. तो जब भी देश का सवाल आता है तभी यहाँ पर पार्टी डिफरेंस कोई बचता नहीं है। सभी लोग देश के लिए खड़े होते हैं, देश के साथ खड़े होते हैं। इसलिए अगर आप देखोगे डेलीगेशंस पे तो ऑल पार्टी ऑपोजिशन पार्टीज़ के भी नेताओं को लीड करने का मौका सरकार के माध्यम से यहाँ पर मिला है। तो मुझे लगता है कि ये बहुत बड़ी बात है पूरे दुनिया को दिखाने के लिए कि ऐसे टेररिज्म के खिलाफ पूरा देश एक है, अपोजिशन पार्टीज़ भी साथ में है। यहाँ पर कोई भी पॉलिटिकल पार्टी राइवलरी नहीं है, पॉलिटिकल पार्टी डिफरेंसेस नहीं है, सभी पार्टीज एक साथ देश का स्टैंड पूरे दुनिया के सामने रखने का काम करेंगे। राहुल गांधी कह रहे हैं कि उनसे पूछकर मतलब लोगों का चयन किया जाए, रैंडमली चयन न किया जाए, इसमें सवाल उठा रहे। तो मुझे लगता है कि ये बहुत बड़ी बात है कि कांग्रेस के शशि थरूर यहाँ पर रिप्रेजेंटेशन कर रहे हैं। उनको उनके ऊपर भरोसा नहीं है क्या शशि थरूर जी पे? और उनको एक बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी दी है सरकार के माध्यम से, तो उनको अभी ऐसी परिस्थिति में ऐसे सवाल उठाना मुझे लगता है कि ये नहीं करना चाहिए। ऑपोजिशन को, कांग्रेस को, यहाँ पर पूरे दुनिया को, देश को, सभी को एक साथ पूरे दुनिया को हमारा देश एक है ये दिखाना बहुत ज़रूरी है। और मुझे लगता है कि इतने सीनियर एमपीज़ को यहाँ पर शशि थरूर जैसे नॉमिनेट करने का काम और उनको लीड करने का एक मौका सरकार के तरफ से दिया है, तो मुझे लगता है कि ये बहुत बड़ी बात है। तो इसके अंदर सभी पार्टीज़ के लोगों को साथ में आकर हमारे देश का स्टैंड पूरे दुनिया के सामने रखना बहुत ज़रूरी है। सर, आखिरी सवाल, किस तरह की तैयारी आप लोगों ने कर रखी है? विश्व के अलग अलग कोनों में जाकर देश का पक्ष रखना, देश के बारे में बताना, किस तरह की पूरी तैयारी है वो थोड़ा देखो। हम हमेशा हमारा देश टेररिज्म के अगेंस्ट रहा है और टेररिज्म के खिलाफ इतने सालों तक हमने जंग लड़ी है। अभी भी ऑपरेशन सिंदूर के माध्यम से हमने पूरे दुनिया को दिखाया है कि किस प्रकार से टेररिज्म पनप रहा है पाकिस्तान में। खुद जो टेररिस्ट मारे गए हैं उसके जनाजे में पाकिस्तान की आर्मी के ऑफिसर्स वहाँ पर जा रहे हैं, तो ये तो अभी पूरे दुनिया ने भी देखा है। तो मुझे लगता है कि
ये सब चीज़ें दुनिया के हर एक देश को पता होना भी बहुत ज़रूरी है कि किस तरीके से टेररिज्म को पूरा स्पॉन्सर करने का काम यहाँ पर पाकिस्तान के माध्यम से हो रहा है और झिरो टॉलरन्स भारत का इस टेररिज्म के खिलाफ है. सर, मराठी में बोल. तुम्हाला आता परदेशात तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे. ज्या प्रकारे इंडियन आर्मीने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. प्लीज आय रिक्वेस्ट यू, आय हॅव ऑलरेडी लॉस्ट. नहीं ऐक ना, ऑलरेडी लॉस्ट. प्लीज 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 कम. सर काय मैं वापस से हिंदी में बात करूंगा, लेकिन आप एक ही बार ले लो प्लीज. सर अभी हिंदी में पहले मराठी कर लेते हैं. सर आतापर्यंत आपण बघितलं तर सीमा भागांवरती आपण तिन्ही जवानांनी, तिन्ही दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिलं आणि आता तुम्ही भारताची भूमिका विदेशात जाऊन मांडणार आहात. तुमच्यावरती एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, काय सांगा? मी सर्वप्रथम तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक जबाबदारी दिलेली आहे एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली. मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशा या जबाबदारीतून आपल्या देशाचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय, आपल्या देशाचं टेररिझमच्या अगेन्स्टमधलं स्टँड काय आहे, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा जो स्टँड आहे हा बाकी देशांच्या पुढे जाऊन मांडण्याचा एक संधी आज देशाने दिलेली आहे. आणि पाकिस्तान कशा प्रकारे टेररिझमला पूर्णपणे स्पॉन्सर करण्याचं काम इतक्या वर्षापासून चालू आहे. पूर्ण जग पाहतंय की कशा प्रकारे टेररिझमला थारा देण्याचं काम, टेररिझमला फोफवण्याचं काम पाकिस्ताननी केलं. आणि अशा पाकिस्तानबरोबर गेले अनेक वर्ष भारत जो आहे हा भारत तिकडे लढतोय, टेररिझमच्या विरोधामध्ये जे आहे हे ॲक्शन्स घेतोय. आणि आत्ता जे ऑपरेशन सिंदूर झालं, मला वाटतं तो एक मोठं अचिव्हमेंट भारताचं आहे की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने असे किती दहशतवादी होते, किती टेररिस्ट होते की त्यांना मारण्यात आलं. आणि हे देखील पूर्ण जगाने पाहिलं की जेव्हा हे टेररिस्ट मारले गेले त्या टेररिस्टच्या फ्युनरलमध्ये पाकिस्तान आर्मी ऑफिशियल्स असेल, पाकिस्तानचे अधिकारी असतील, हे देखील जे आहे हे पूर्ण खुलेआम त्या टेररिस्टच्या फ्युनरलमध्ये जाण्याचं काम हे देखील पूर्ण जगाने पाहिलं. तर ह्याच्यावरून पूर्णपणे कळतंय की टेररिझमला स्पॉन्सर करण्याचं काम, फोफवण्याचं काम, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे कोण करतं. आणि ह्याच्यामुळे फक्त भारतच नाही, आज हे टेररिझम जे आहे हे US पर्यंत बाकी सगळ्या देशांमध्ये पण गेलेलं आहे, जे इथून सुरुवात झालेली आहे. तर हे सगळं सांगण्याचं एक संधी जी आहे, एक जबाबदारी जी आहे ही भारताने जे आहे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी आहे ती माझ्यावरती सोपवलेली आहे. माझ्यासारख्या अनेक 7 अजून डेलिगेशन जाणार, 7 अजून लीडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत. एक मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे हे पार पाडण्याचा प्रयत्न माझा असेल. जेव्हा पहलगामवरती हल्ला झाला तेव्हा विरोधक आणि सत्ताधारी हे एकत्रित पाहायला मिळाले. आणि आता जेव्हा देशाला विविध देशाला याबाबतची माहिती द्यायची आहे तेव्हा सुद्धा एकजूट पाहायला मिळते. वेगवेगळ्या पक्षाचे जे खासदार आहेत तेही तुमच्यासोबत एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहे, काय सांगा? नक्की जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा पार्टी डिफरन्सेस बाजूला राहतात. पार्टी डिफरन्सेस बाजूला करून देशासाठी आपण एक आहोत आणि देशाचं नेतृत्व करण्याची संधी बघा सरकारने आणि मोदीजींनी ऑपोजिशनच्या लिडर्सला देखील दिलेला आहे. जेवढी जबाबदारी NDAच्या पक्षातील लोकांना दिलेली आहे तेवढीच ऑपोजिशनला देखील दिलेली आहे. तर याच्यामध्ये एक जबाबदारी ठेवून प्रत्येक पक्षाच्या लोकांनी आज वेगवेगळ्या देशांमध्ये ते जाणार आहेत. आणि भारताचं जे स्टँड आहे, भारत जे गेले अनेक वर्ष टेररिझमशी लढतंय हे सांगण्याचं काम जे आहे पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन हे सगळे डेलिगेशन्स करणार आहेत. राहुल गांधी म्हणतात की त्यांनी दिलेल्या नावाच्या लिस्टमधून ते नाव घेतलेलं नाही आहे, त्यांना विचारून लोकांना घ्यायला पाहिजे. यावर आपण काय म्हणाल? मला याच्यावरती एवढंच म्हणायचं आहे की शशी थरूर सारखे सिनियर लीडर ज्यांना गेले अनेक वर्ष एक्सटर्नल अफेअर्सचा एक एक्सपिरियन्स आहे, मोठ्या चांगले ते लर्नेड खासदार आहेत, एज्युकेटेड खासदार आहेत, तर त्यांची बाजू त्या चांगल्या प्रकारे भारताची मांडू शकतात. मग त्यांना त्यांच्या मेंबर ऑफ पार्लमेंटवरती विश्वास नाही का, याचा अर्थ असा होतो. आणि मला वाटतं इथे आपल्या भारताची बाजू मांडायची, तर त्याच्यामध्ये काँग्रेसमधून शशी थरूर यांना निवडलं गेलं, मला वाटतं ही गोष्ट मोठी आहे.
सर कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे, पुरावे घेऊन जाणार आहेत आपण? बघा मला वाटतं हां, आता जास्त डिटेल्स आमच्याकडे नाही आहेत. हां. आम्हाला आता सांगितलेलं आहे की तुम्हाला एक एक डेलिगेशन लीड करायचं हां. आहे आणि नंतर ब्रीफिंग होईल, MEA कडून होईल, होम मिनिस्ट्रीकडून होईल, हां. डिफेन्स मिनिस्ट्रीकडून. सगळ्या ब्रीफिंग झाल्यानंतर जे आहे हे काय स्टँड, कशा प्रकारे तिथे स्टँड घ्यायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाबतीत ज्या आहेत ते क्लिअर होतील. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.